पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, व्यापारी जिल्हा व्यापारी महासंघाची महानगरपालिकेकडे मागणी। आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे। ही बाब जिल्हा व्यापारी महासंघाला कळता जिल्हा व्यापारी महासंघाने ठिकठिकाणी पाहणी केली आहे। यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत सहानी, श्याम लोया, संजय दाड, ईश्वर बिल्लोरे, सुभाष चंद्रजी देवीदान, विनोद कुमावत, मोहन इंगले, शरद जयस्वाल यांनी शहरात ठिकठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या व्यापाऱ्यांचा नुकसानग्रस्त दुकानांची पाहणी केली आहे। शहरात नाल्याची साफसफाई न केल्यामुळे दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाने दिली आहे। जालना शहरात अतिवृष्टीमुळे अनेक दुकानात पाणी शिरलं आणि देखील मोठ्या प्रमाणात नुकसान, कोटी रुपयात नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही ठिकठिकाणी देखील पाहणी केलेली, काय सांगणार? परवा रात्रीपासून शहरामध्ये जे पाणीचा कहर झाला आणि सगळं जितके बी दुकानदार आहे, रहिवासी लोक आहे आणि ही बातमी आता सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना आज माहीत पडली। जालना जिल्हा व्यापारी महासंघ आम्ही कालपासून जे व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी घुसलं त्यांच्या आमच्या भेट घेणं सुरू आहे। आज भी सकाळपासून आमच्या महासंघाचे सगळे पदाधिकारी आम्ही 10-12 जागी सर्व भेट घेऊन माहिती जाणून घेतली। जसं आता आमचे मराठवाडा चेंबरचे महासचिव श्यामजी लोयाने सांगितलं की यामुळे कारणीभूत जे यंत्रणा आणि काय कारणामुळे इतका मोठा पाणीचा निचरा दुकानामध्ये घुसलं। शासनाने रेड अलर्ट दिल्यानंतर भी आपत्ती व्यवस्थापनाने काही भी कारवाई, जेव्हा रेड अलर्ट दिल्यानंतर मोठे जे नाले आहे जिथे पाणीचा निचरा होऊ शकतो, घुसू शकतो, ते त्यांनी व्यवस्थित त्याचा प्रवाह त्यांनी निर्गमित केला नाही आणि कोणतीही सूचना व्यापाऱ्यांना म्हणा यांना म्हणा त्यांनी इतका तातडीने दिली नाही की असा मोठी दुर्घटना, असा मोठा आपत्ती येऊ शकते। यामुळे महानगरपालिका काही जबाबदार आहे का? आता हे बघा, जबाबदारी प्रशासनाची सर्वांची आहे, त्यावर सविस्तर श्यामजी लोयाने आता सांगितलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापन असो, महानगर निगम असो, प्रशासन असो, की त्यांना माहीत सुद्धा असून त्यांनी त्याच्यावर खबरदारी घेतली नाही। आणि जसा आपला इथे जे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असतो महानगर निगममध्ये, जे आता सध्या जे बी बांधकाम झालेले आहे, जे बांधकाम त्यांनी वितरित केलेले आहे नियमानुसार, ज्यांना बेसमेंटमध्ये बी त्यांनी शॉपिंगची परमिशन दिलेली आहे, ते देत्या वेळेस त्याच्या बाजूला इथे पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये जास्त पर्जन्यमान्य झालं तरी घुसला नाही पाहिजे, त्याचा त्यांनी नाव निटका बरोबर केलेला नाही। आणि नाले असो, आता हेच बघा की समोर जितके इथे कॉम्प्लेक्स आहे, पाठीमागे इथे शिवशक्ती दाल मिल आहे, तिथून जो नाला वाहतो ते काल त्यांनी पूल तोडला, नालेचा प्रवाह त्यांनी मोकळा केला तर लोकांच्या घरातून दुकानातून पाणी निघायला सुरुवात झाली। हे अगोदर कधी केलं असतं तर इतकं मोठा जे नुकसान त्याने झालं असतं। आता आमच्या एकच मागणी आहे आणि सर्व व्यापाऱ्यांच्या हेच आहे की कोणाच्या 50 लाख, कोणाच्या 1 कोटी, कोणाच्या 10 लाख, कोणाच्या 2 लाख असं नुकसान झालेलं आहे। पंचनामे तलाठी लेवलवर, आपत्ती व्यवस्थापन ज्याचे डिप्टी कलेक्टर महाडिक साहेब आहे त्यांच्या डिपार्टमेंटांनी महानगर निगमाला सोबत घेऊन लवकरात लवकर तंत्रशुद्ध जितका नुकसान तितके पंचनामे करावे, ते रिपोर्ट शासनाला द्यावी आणि शासनाने लवकरात लवकर जितका त्यांचं नुकसान भरपाई होऊ शकते तितकी लवकरात लवकर द्यावी। सगळा माल GSTवर आम्ही कर देतो, कोणती दुकानाची रजिस्ट्री घेतली त्याच्यावर शुल्क देतो, बांधकाम जेव्हा करतो त्याच्यावर शुल्क देतो, जेव्हा कंप्लिशन त्याच्यावर शुल्क देतो, नियमाप्रमाणे सर्व टॅक्स भरतो। आता शासनाची जबाबदारी आहे की जसा व्यापारी एक नियमाप्रमाणे सर्व त्याचे शुल्क भरून शासनाच्या नियमांतर्गत तो व्यवहार करतो, तसं आता त्यांनी जे नुकसान झालेलं आहे अतित्वरित त्यांनी जे नुकसानाचा खरोखर पंचनामा करून त्यांना वितरित करावं। यासाठी मी इतके प्रशासनचे प्रमुख, जिल्हाधिकारी मॅडम,
आमचे इथले आमदार अजुलरावजी खोतकर, आमचे खासदार कल्याण डॉक्टर काळे यांना बी विनंती करतो की त्यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर ज्यांचे नुकसान झाले, ते रहिवासी असो दुकानदार असो, त्यांना ते नुकसान भरपाई त्यांनी ताबडतोब करून द्यावी. अतिवृष्टीमुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात देखील पाणी गेलेलं आहे आणि याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात शहरात नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही ठिकठिकाणी देखील पाहणी केलेली आहे, काय सांगणार? आज आम्ही जवळपास 4-5 ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलो होतो. तर माझ्यासोबत आपले अध्यक्ष विनीतजी साहनी, कुमावतजी, ईश्वरजी बिल्लोरे आणि संजयजी दाड हे सर्व होते. खरंच ॲक्च्युअल फार म्हणजे नुकसान झालेली आहे व्यापारी वर्गाची आणि ह्याला सर्वांनी एकच कारण सांगितलं की महानगरपालिकाचा म्हणजे निष्काळजीपणा. ज्यांनी जिथं नाले आहेत ते त्याच्यावर अतिक्रमण झालेत, त्याच्यामुळं नाले आडल्या गेलेले आहेत आणि ते पाणी यांच्या दुकानात घुसलं. तर ह्याला सगळं जिम्मेदारी सगळ्यांची असं म्हणणं आहे की महानगरपालिका आहे. आता इथून पुढं महानगरपालिकेनं ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांचा महसूल अधिकाऱ्यांनी येऊन त्यांची नुकसान भरपाई पंचनामे करायला पाहिजे नुकसानीचे आणि त्यांना नुकसान भरपाई सरकारकडून मिळून द्यायला पाहिजे. त्याच्यात खरंच असे काही व्यापारी आहेत की त्यांच्या आयुष्यभराची कमाई त्याच्यात नुकसानीत गेली आहे आणि म्हणजे पुष्कळ ठिकाणी असं पाहिलं की आज बी 2-2, 3-3 फूट पाणी आज बी तिथं दिसतं आहे आणि व्यापारी लोक किंवा दवाखान्यात असो तिथं त्यांचं पाणी काढणं चालू आहे आणि अजूनही महानगरपालिकाकडून त्यांना मदत मिळालेली नाही आहे. तर असं आमचं म्हणणं आहे की महानगरपालिकेने त्यांना जेवढी होईल तेवढी मदत करावी आणि इथून पुढं ह्या गोष्टी पुढं कधी बी जास्त पाऊस झाला तर त्या नाले वगैरे जिथं काही अतिक्रमण असतील ते पहिले काढावे आणि ते सगळे मोकळे करावे. त्यामुळे वाहनं चांगलं होऊन जाईल आणि लोकांना त्रास होणार नाही. धन्यवाद. काय नाव सर? मी श्यामसुंदर लोया, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा जनरल सेक्रेटरी. किती कोटी रुपयात नुकसान झालं तुमचं? सर आमच्या पाठीमागे बी जालना महानगरपालिकेची पाईपलाईन फुटली होती, तेव्हा बी आमचं अंडरग्राऊंडमध्ये 3 ते 4 लाख रुपयाचं नुकसान झालं होतं. पूर्ण फ्रीज, त्याच्यानंतर इन्व्हर्टर वगैरे सर्व आमचं नुकसान झालं होतं. पूर्ण खायच्या चिजा वगैरे पूर्ण नुकसान झालं होतं. परंतु आता जे पाऊस पडला आहे त्या पावसामुळं आमचं कमीत कमी 10 ते 12 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. पूर्ण अंडरग्राऊंडमध्ये बघा तुम्ही पूर्ण इकडं पूर्ण पाणी झालेलं आहे आणि आमचं फ्रीज, आमचे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स, किराणा, फर्निचरचं पूर्ण लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तरी आमची एवढीच मागणी आहे की शासनानं आमचं नुकसान भरपाई देण्यात यावी. मागच्या वेळेस काही नुकसान भरपाई दिली तुम्हाला? मागच्या वेळेस पाठीमागे बी आम्हाला काही नुकसान भरपाई मिळाली नाही. तरी पण आता ही फार मोठी नुकसान भरपाई आहे. आम्ही आता सध्या फार परेशान आहोत. व्यापार सगळं ठप पडलेला आहे. त्याच्यामुळं शासनानं आम्हाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. काय नाव आपलं? मोहन सकारामी सनराईज होत आहे. नाव दिनेश लोहिया. आमचं जे रामा आर्किड कॉम्प्लेक्स आहे हे करवानगर आणि रामा आर्किडच्या दोघांच्या मधात एक नाला आहे फार मोठा. माझ्या इथं 3 दुकान आहे. दुकान नंबर 18, 19, 20 आणि माझं ऑफिस होतं. त्यामध्ये माझं कम्प्युटर, CCTVचे काही सामान, लॅपटॉप, माझं प्रिंटर, हे सगळं माझं पूर्ण फर्निचर वगैरे सगळं नुकसान झालेलं आहे. आणि यांनी मे महिन्यामध्ये जे नाल्याची साफसफाई करायला पाहिजे होती महानगरपालिकेने, ती अद्याप एप्रिल, मे दोन्ही महिन्यामध्ये आणि अगोदर पण कधीच यांनी नाल्याची साफसफाई पण नाही केली. आणि यांनी जे समोर अतिक्रमण झालेले होते ते अतिक्रमण पण नाही काढलं आणि ते पाणी जायला जागा नसल्यामुळे पूर्ण पाणी आमच्या इकडं आलं आणि अर्ध्याच तासामध्ये पूर्ण कॉम्प्लेक्स साधारण 20 ते 25 लाख लिटर पाणी या कॉम्प्लेक्समध्ये जमा झालं आणि आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. काय नाव आपलं? माझं नाव दिनेश शिवनाथ लोहिया. नमस्कार, मी आम आदमी पार्टी शहराध्यक्ष तनुज बाहेती. आज इथं सकाळी पुन्हा निरीक्षण करण्यास आल्यानंतर असं दिसून येत आहे की महानगरपालिका जबाबदारीची टोलवाटोलवी करत आहे. आता आम्ही खांडेकर साहेबांशी बोलणं झालं माझं. त्यांनी सांगितलं की ही सगळी जबाबदारी, यादी बनवण्याची जबाबदारी आम्ही सय्यद सौद यांच्या अंगावर दिलेली आहे. ते पंचनामे करतील किंवा यादी तयार करतील. आता सय्यद सौद साहेबांना आम्ही पालिकेच्या फोन लावलं तर ते म्हणतात मला काहीच माहीत नाही. म्हणजे महानगरपालिका एवढं करोडोचं नुकसान झालेलं आहे, लोकांचं मालाचं नुकसान झालेलं आहे, आर्थिक परिस्थिती त्यांची बिघडलेली आहे, तरीसुद्धा जबाबदारी ढकलत आहेत एक दुसऱ्यावर. खांडेकर साहेब आणि सय्यद सौद साहेब याला जबाबदार कोण? याच्यावर सगळ्यात मोठा जर उद्रेक झाला व्यापाऱ्यांचा तर त्याला जबाबदार संपूर्णपणे महानगरपालिका राहील आणि त्यांना आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल हे लक्षात घ्या. काय नाव आपलं? तनुज बाहेती. सर इथे माझं अनुश्री सेल्स नावाचं दुकान आहे.
आणि माझ्या दुकानात मी कम्प्युटर रिपेअरिंगचं काम करतो. माझ्या दुकान माझं माल सोडून द्यावं सर, पण बाकी जे कस्टमर चालवतात त्याच कम्प्युटर जे आहेत रिपेअर करण्यासाठी त्याचं जर व्हॅल्युएशन तुम्ही काढलं तर 7-8 लाख रुपयापेक्षा जास्त त्याचं नुकसान झालेलं सर माझ्या. फक्त नाल्याचं पाणी इकडे माझ्या दुकानात आल्यामुळे सर. सगळं सांगा, नाला एक्झॅक्ट जागा कोणत्या नाल्याचं पाणी कुठे निघत नव्हतं, सगळं पाणी माझ्या दुकानात आलं, सगळं कॉम्प्लेक्समध्ये भरलं सर आम्हाला. काय नाव आपलं? माझं नाव अभिजित कुरकुटे, अनुश्री सेल्स नावाचं माझं शॉप आहे इथे. काय नाव आपलं? अभिजित कुरकुटे. नुकसान झालं तुमचं? आमच्या या कालच्या पाण्यामुळे पुष्कळ प्रमाणात म्हणजे पूर्ण दुकानच आमचे सर्वांचे पाण्यात गेलेले. हे कॉम्प्लेक्स पूर्ण पाण्यातच होतं आणि सर्वांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्व फर्निचर, आमचे CCTV कॅमेरे वगैरे, माझ्या कापड दुकानातलं पूर्ण कापड, त्यानंतर पूर्ण फर्निचर, कॉम्प्युटर, मोठ्या प्रमाणात आमच्या सर्वांचे नुकसान, करोडो रुपयामध्ये नुकसान झालेले आमचे सर्वांचे. माझ्या दुकानाचं नाव कीर्ती सागर लेडीजवेअर आहे. सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम, सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम, अनुश्री सेल सर्व्हिसेस. तर आता तुमची काय मागणी, सगळे मिळून काय मागणी तुमची? मागणी आहे की आमच्या दुकानात सर्वात पहिले पंचनामे व्हायला पाहिजे. शेजारी जो आमचा नाला आहे त्याला कुठेतरी पूर्ण साफसफाई करून त्याची पूर्ण पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. त्या नाल्यामुळेच आमचं सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे. त्या नाल्याचं पूर्ण पाणी आमच्या कॉम्प्लेक्समध्ये आलं. याच्या आधी आम्हाला अशी तकलीफ कधीच गेली नाही. नगर प्रशासनाने नाल्याचं सगळ्यात पहिले साफसफाई करायला पाहिजे. काय नाव आपलं? आणि आमचे सर्वांचे पंचनामे सगळ्यात आधी करायला पाहिजे, ज्यामुळे आमचे बाकीचे कामं पुढे मार्गी लागतील. काय नाव आपलं? मी ललित कोटेच्या कीर्ती सागर लेडीजवेअरचा प्रोप्रायटर. 30-35 तास झाले अजून आलेले नाही. हो, आणि जवळपास 30 ते 36 तास झालेले आमचे. कालपासून त्यांना फोन चालू आहे की आमच्या दुकानचे सर्व जणांनी पंचनामे करून द्यावे, म्हणून आम्ही शासनाकडे काहीतरी आर्थिक मदत मागू, परंतु आत्तापर्यंत कोणीही आमच्याकडे आलेलं नाही आहे. परिस्थिती होती रात्री जवळपास 4 वाजता पाऊस आला होता, 16 सप्टेंबरच्या दिवशी. आणि म्हणजे पाणी आत आलेलं आहे. आमच्याकडे काही एवढं आहे की पाणी आपलं आतमधलं पाणी नाही येतात, बाहेरचं पाणी इथे जमा झालेलं आहे. बिल्डिंगचा एक जो फ्लोर आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. तर आपण बघू शकता इथं जवळपास 12 ते 15 फूट पाणी साचलेलं होतं. पूर्ण पाणी काढण्यासाठी आम्हाला जवळपास 24 तासाचा वेळ चालला. अजून पण आपली यंत्रणा पाणी काढण्याच्या याच्यामध्ये आहे. अजूनही तुम्ही बघू शकता इथे ट्रॅक्टर चालू आहे, ते पंप लावून त्याच्या आपण पाणी काढतो. परिस्थिती फार भयानक होती. व्यवस्थितपणे आउटलेट नसल्यामुळे परिस्थिती उद्भवली असणार आहे असं मला वाटतं. महापालिकेकडे आर्थिक मागणी काय करणार का तुम्ही? त्यांनी कमीत कमी आम्हाला आउटलेटची तरी व्यवस्था करून द्यावी. जी नाल्याची व्यवस्था असेल, नालीची व्यवस्था असेल, पूर्णपणे या सगळ्याच हॉस्पिटलची तशी आहे. आणि काल सरांना आम्ही कसं बोलू, आयुक्त सर वगैरे येऊन गेले होते, त्यांनाही आमची जी मागणी आहे ती आम्ही याच्या आधी पण केली होती आणि आजही करतो, कालही केली. काय नाव आपलं? फक्त झालं. टोटल आपलं किती लाखात नुकसान झालं आणि काय परिस्थिती? अंदाजे 1.5 ते 2 करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आता आपण सगळं पाणी काढलेलं आहे. त्यामध्ये मशिनरी, वाहनं, इलेक्ट्रिकल सगळे इक्विपमेंट सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. महापालिकेकडे काही पाहणी केली महापालिकेनं? महापालिकेचे आयुक्त काल भेट देऊन गेले. त्यानंतर कुठली कार्यवाही किंवा मदत महापालिकेकडून नंतर मिळाली. महापालिका एकटे आले होते काही यंत्रणा आणली होती पाणी काढण्यासाठी? काही पाणी काढण्यासाठी फायर ब्रिगेडचा एक टँक आला होता, पाणी काढलं. पाणी काढल्यानंतर मग इतर काही जे आहे तिथे काही त्यावेळेस मदत आम्हाला मिळाली. मदतीची काही मागणी करणार का आपण? आर्थिक मदताची मागणी या ठिकाणी आउटलेट, रोडवरचं जे पाणी येतं, नाल्याचं पाणी येतं, त्याचं आउटलेट महानगरपालिकेनं करून द्यावं हीच अपेक्षा आहे. काय नाव आपलं? अशी परिस्थिती परत उद्भवणार. काय नाव आपलं सर? नाव काय आपलं? डॉक्टर उपेश झालं.